महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासंदर्भातला निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला हा वाद अद्याप शमण्याचे नाव घेत नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवणारा देशातील पहिला दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया यांनी या संदर्भात सरन्यायाधीशाने एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामुळे पुन्हा बाबासाहेबांच्या ग्वाल्हेरच्या न्यायालयाच्या आवारातल्या या पुतळ्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. म्हणजे देशाच्या घटनेच्या शिल्पकारांच्या पुतळ्याबाबत एवढा विलंब होतोय, त्याबद्दल सत्येंद्रसिंग लोहिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि हा संविधानाचा अपमान असल्याच्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. नेमका काय हा विषय आहे, कधीपासून सुरू आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनबान. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यावरून वकिलांच्या 2 गटामध्ये वाद सुरू झाला होता. म्हणजे हायकोर्टाच्या आवारात घटनेच्या शिल्पकारांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एवढ्या मोठ्या कायदे पंडिताचा पुतळा बसवण्यासाठी वकील विरोध करतात, याबद्दल देशभर आश्चर्य व्यक्त होत होतं. आणि त्यामुळं हा विषय राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात सुद्धा चर्चेचा बनलेला होता. म्हणजे वकिलांनीच बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करावा यासारखी आश्चर्याची बाब कुठलीही नाही. म्हणजे उच्च शिक्षित या घटकाच्या मध्ये सुद्धा किती जातीय मानसिकता भरलेली आहे याचंही दर्शन यातून घडत होतं. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सुद्धा जातीय मानसिकता असलेले काही वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करीत असल्याचा आरोप केला होता. मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करून अनेक आठवडे लोटले, परंतु त्या संदर्भात काहीही कार्यवाही झाली नाही, अशी नाराजी मायावती यांनी व्यक्त केली होती. काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी सुद्धा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव अनावश्यकपणे वादग्रस्त बनवण्यात आल्याचा आरोप केलाय. काही लोक न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध का करत आहेत हे मला समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा बसवला जातो, तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयात का बसवू शकत नाही, असा एक प्रश्न दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केलाय. खरं तर वकिलांच्या विनंतीनंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं वकिलांच्या आर्थिक सहयोगातून बाबासाहेबांचा पुतळा बसवायला परवानगी दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्वाल्हेर खंडपीठाच्या आवारातच एक जागा निवडण्यात आली, एक चबुतरा बांधण्यात आला. तथापि काही वकिलांनी त्याला विरोध सुरू केला. याच संदर्भात भीम आर्मीचे अध्यक्ष सतपाल तंवर यांनी ग्वाल्हेरला भेट देण्याची घोषणा केली होती. त्यांनी राजस्थानमधील भीम सेनेच्या कार्यकर्त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठात जमण्याचं आवाहन केलं होतं. ग्वाल्हेरला बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना करण्यास परवानगी न मिळाल्यास जयपूरच्या न्यायालयाच्या आवारातला मनूचा पुतळा काढून टाकण्याचा इशारा त्याने दिला होता. आव्हाने प्रतिआव्हानांच्यामुळे हा वाद अधिक चिघळत गेला आणि हा वाद कसा वाढत गेला पुढं हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणजे हा वाद सुरू झाला 19 फेब्रुवारी 2025 रोजी. त्या दिवशी वकिलांच्या एका गटानं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश सुरेश कुमार कैत यांची भेट घेतली आणि न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांच्या पुतळ्याला मंजुरी मिळावी यासाठी एक निवेदन त्यांनी सादर केलं. मुख्य न्यायाधीशांनी त्यांना तोंडी संमती दिली. न्यायाधीशांच्या संमतीनंतर स्थानिक समिती स्थापन करण्यात आली आणि ग्वाल्हेरच्या त्या खंडपीठाच्या परिसरात एक चबुतरा उभारण्यात आला. त्यानंतर ग्वाल्हेरमधल्या हायकोर्ट बार असोसिएशनच्या एका गटानं त्याला विरोध सुरू केला. म्हणजे बार असोसिएशनशी संबंधित सगळ्या घटकांना त्या संदर्भात विश्वासात घेतलेलं नाही आणि माहिती दिली नाही, असं कारण त्यांनी त्यासाठी पुढं केलं. बांधकाम समितीकडूनही आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा न्यायालयाच्या आवारात पुतळा बसवणं हा काय वादग्रस्त विषय असू शकत नाही. पण आपल्याकडं जातीय मानसिकतेतून कोणताही विषय वादग्रस्त बनवला जाऊ शकतो. तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषयही वादग्रस्त बनवला आणि वकिलांच्याच एका गटानं बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध सुरू केला. विषय किती गंभीर आहे बघा. या विरोधामुळं वकिलांच्या 2 गटांच्या मध्ये तणाव निर्माण झाला. 10 मे रोजी बार असोसिएशनच्या सदस्यांनी प्रस्तावित पुतळ्याच्या ठिकाणी एक राष्ट्रध्वज फडकावला. बघा, पुतळा बाबासाहेबांचा उभारला होता, त्यासाठी तो चबुतरा उभारलेला होता, तिथं राष्ट्रध्वज फडकावला. राष्ट्रध्वज फडकावणं गैर नाही, राष्ट्रध्वज कुठेही फडकावता येऊ शकतो. पण ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ आपण ही कृती केल्याचे सांगून त्यांनी भविष्यात या चबुतऱ्याच्या ठिकाणी 100 फूट उंच तिरंगा उभारण्याचा मानस व्यक्त केला. म्हणजे जिथं बाबासाहेबांचा पुतळा उभारायचा होता तिथं यांनी तिरंगा फडकावला आणि इथं 100 फूट असा उंच तिरंगा उभारण्याचा मानस व्यक्त केला. म्हणजे इथं त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा बेत हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच त्यामुळं प्रकरणाला वेगळं वळण लागलं. 14 मे रोजी वकिलांचा एक गट पुतळ्याच्या स्थापनेसाठी इथं आलेला होता, पण काही वकिलांच्याकडून त्यांना तीव्र विरोध झाला. 17 मेला पुन्हा पुतळ्याला विरोध करणाऱ्या वकिलांनी ग्वाल्हेरमधील न्यायालयाच्या आवारातच भीम आर्मीचे नेते रुपेश केन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तिथं हल्ला केला. त्यामुळं तणाव आणखी वाढला. हे भीम आर्मीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं उभा राहायला पाहिजे या समर्थनासाठी आले होते. दरम्यान हा सगळा विषय सुरू असताना काहीसा दुर्लक्षित झालेला होता. पण आता पुन्हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू सत्येंद्र लोहिया यांनी पुतळ्याच्या समर्थनार्थ सरन्यायाधीशांना पत्र लिहिले. हे पत्र त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवले. ग्वाल्हेर हायकोर्टाच्या परिसरात बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याची घटना ही भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेबाबतचा एक ठोस संदेश असेल, असं या पत्रात म्हटलंय. सत्येंद्र लोहिया यांना 2024 मध्ये पद्मश्री किताब देऊन सन्मानित करण्यात आले. मी 2018 मध्ये लंडनला गेलो होतो, तेव्हा लंडनमधील बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती. बाबासाहेबांच्या आदर्शावर मार्गक्रमण करण्याचा दृढ निश्चय आपण त्यावेळी केला होता, असं सत्येंद्र लोहिया यांनी पत्रात म्हटलेलं आहे. काही जातीयवादी मानसिकतेचे लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करतायत, हे अत्यंत वेदनादायक आहे. एवढेच नव्हे तर भारतीय संविधान, न्यायव्यवस्था आणि संबंधित मूल्यांचा अपमान करणारा असल्याचंही त्यांनी त्या पत्रात म्हटलेलं आहे. सत्येंद्र लोहिया यांनी सरन्यायाधीशांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी केलेली आहे. आता बाबासाहेबांच्या पुतळ्यासंदर्भात वाद निर्माण होणं दुर्दैव आहे. लवकरात लवकर हा वाद मिटायला हवा आणि ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशी मागणी सगळ्या स्तरातून होते. सरन्यायाधीशांनी या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्देश देण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.